शेवटच्या काळामध्ये अजितदादांनी तटकरे आणि पटेलांच्या बाबत नकारात्मक मत व्यक्त केलं होतं। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये रोहित पवार यांचा मोठा दावा, दादा गेल्याच्या नंतर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप। अंदमान निकोबारमध्ये मान्सून नियोजित वेळेत दाखल, राज्यामध्ये 7 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता, तर अल निनोही जूनमध्ये सक्रिय होण्याचा अंदाज। मराठा कुणबी प्रमाणपत्रांसाठी मनोज जरांगे यांचं 30 मे पासून पुन्हा एकदा उपोषण, आरक्षणाच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी, तर जरांगेंसोबत चर्चा करण्याची सरकारची भूमिका। नीट पेपर फुटीचं राज्यभरामध्ये कनेक्शन, सीबीआयकडून छापेमारी, पुण्यामधील बायोलॉजीच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे देखील ताब्यात, आतापर्यंत 9 जणांना बेड्या। नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यामधून 2 विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीची आत्महत्या, दिल्ली, राजस्थान आणि गोव्यामधल्या विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल। पाकिस्ताननं दहशतवादी पोसून भारताविरोधात वापरणं बंद करावं, अन्यथा इतिहासामध्ये जमा करू, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा इशारा। भूगोलाचा भाग व्हायचा की इतिहासाचा, ते पाकिस्ताननं ठरवावं असाही सल्ला। आणि शनी जयंती आणि शनी अमावस्येच्या निमित्तानं शनी शिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी, शनिदेवाच्या स्वयंभू मूर्तीची महापूजा आणि विशेष तेलाभिषेक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।